पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रतर्फे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात धक्कादायक अपडेट या ठिकाणी आलेला आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी लिस्ट आहे या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली आणि ते पुन्हा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे आणि ते कधीपर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येणार आहे आणि पूर्ण भरती या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, काय काय प्रोसेस या ठिकाणी होणार आहे पुढे, त्याचबरोबर चौथी लिस्ट लागणार आहे की नाही आहे, त्याचबरोबर पाचवी लिस्ट लागणार आहे की नाही आहे, की बंदिस्त भरती या ठिकाणी कॅन्सल केली जाणार आहे, त्याचबरोबर नवीन भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे अशी सुद्धा कमेंट होते। तर सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना काही नुकसान होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे, की पुन्हा या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जाणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे सरासरी की मुलांना अजून किती मुलं या ठिकाणी राहिले की ज्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे, किती पर्सेंटेज वाले मुलं या ठिकाणी राहिले आहे, जेणेकरून तेवढा अंदाज पुढील 5व्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी लागणार आहे, 4थ्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी लागणार आहे, ह्या मला अंदाज या ठिकाणी सरासरी लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हापासून पहिल्या लिस्ट पासून मी तुम्हाला सांगत आलो की ह्या तारखेला लागणार आहे आणि त्याचबरोबर तिसरी लिस्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती, त्याचबरोबर चौथी लिस्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितली आणि त्याचबरोबर ज्या दिवशी 16 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो हे चौथी लिस्ट लागले आणि त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकला होता की आज 16 जूनला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट तुम्हाला 5 ते 6 वाजता या दरम्यान पाहायला भेटणार आहे, पण लागली त्या ठिकाणी। तर आपला जो अंदाज आहे या ठिकाणी खरा ठरतो हे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि याच्यातच जे विद्यार्थी मित्रांनो धक्कादायक या ठिकाणी अपडेट आला आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची हे जे आता चौथी लिस्ट लागली होती त्यामध्ये मुलांचं सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्रातील, तर ते जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तुम्हाला वाटत असेल की बाबा हे सर काही पण सांगत असेल, तर मी तुम्हाला जे रिअल या ठिकाणी सांगून राहिलो, तर पहा नुकताच जे आपण ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स केलं होतं तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। तर पहा वैष्णवी पाटील म्हणून एक मुलगी आहे, तर तिचं जे सिलेक्शन आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो पालघर डिव्हिजन मध्ये झालं होतं बीपीएम पदावर, तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं वैष्णवी पाटीलचं आणि नुकताच तिचं सिलेक्शन झालं होतं आणि तिनं मला मेसेज सुद्धा सांगितलं होतं की सर सिलेक्शन झालंय म्हणून माझं। ठीक आहे, आणि तिचेच मला जे कमेंट दिसले की सर म्हणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 4th लिस्ट परत लागणार आहे, आता मला मेल आलाय सर। तर चौथी लिस्ट जे आहे हे डबल लागणार आहे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या कमेंटच्या माध्यमातून आणि चौथी जी लिस्ट आहे हे कॅन्सल झाली आहे म्हणे सर, तर चौथी जी लिस्ट आहे हे कॅन्सल झाली आहे म्हणते। तर असा ईमेल जे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थिनीचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 4थ्या लिस्टमध्ये पालघर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं आहे त्या मुलींना जे त्या मित्रांनो हा ईमेल या ठिकाणी आला आहे की चौथी लिस्ट या ठिकाणी कॅन्सल झाली आहे म्हणून। मी माझ्या मताने या ठिकाणी स्वतःवरून सांगणार तुम्हाला की चौथी लिस्ट कॅन्सल झाली आहे म्हणून, तर त्या विद्यार्थिनीचं जे विद्यार्थी सिलेक्टेड होती सिलेक्शन झालेल्या मुलींचा मला या ठिकाणी जे कमेंट या ठिकाणी आलेले, तर चौथी जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता यामध्ये आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही, ज्या विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन झालं असेल लिस्टमध्ये नाव असेल तर आपलं या ठिकाणी कुठेही म्हणजे या ठिकाणी काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही, तर आपल्याला या ठिकाणी घाबरायचं नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की आता पुन्हा लिस्ट लागणार आहे तर आपलं नाव यामध्ये येणार आहे की नाही येणार आहे, तर हे काही तुम्हाला वाटत असेल, पण असं काही नाही, त्यामध्ये काही जे पण चेंजेस त्यांना करायचे असेल तर ते चेंजेस त्या ठिकाणी करत आहे। ठीक आहे, काही त्यांना गैरप्रकार वगैरे काही आढळला असेल तर ते सुद्धा ते काढत असेल, हे काही या ठिकाणी प्रॉब्लेम या ठिकाणी असू शकते, पण प्रॉब्लेम अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो समोर आला नाही की काय कोण या ठिकाणी चौथी लिस्ट त्यांनी कॅन्सल केली म्हणून, तर काही ना काही त्या ठिकाणी त्यांचा अडथळा त्या ठिकाणी झाला असेल की बाबा काही असं सुद्धा असू शकते। माझं उदाहरण देऊन मी तुम्हाला की त्यामध्ये काही गैरप्रकार सुद्धा होऊ शकते, जसं की काय मुलांना काय करते की जास्त पर्सेंटेज टाकते, जसं 94% झालं 100 पैकी, 95% झालं 100 पैकी,
97% झाले। तर ह्या लिस्टमध्ये जर पाहिला पण तर 97-98% वाल्या लिस्टमध्ये सुद्धा नाव होतं। तर त्यामध्ये मला तर असं वाटतं की ते जे या ठिकाणी म्हणजे फेक विद्यार्थी असू शकते की त्यांनी स्वतःवरून फॉर्म भरताना बा एवढे पर्सेंटेज टाकले, तर हे काही त्यांना काढायचे असेल त्या कारणाने ज्या विद्यार्थी मित्रांनो हे चौथी लिस्ट त्यांनी कॅन्सल या ठिकाणी केलेली आहे। एक लक्षात ठेवा, काही ना काही गैरप्रकार त्यांच्या समोर आला असेल म्हणून त्यांनी काही ना काही हे कॅन्सल केले असेल किंवा अधिक कोणतेही या ठिकाणी कारण असू शकते। पण ज्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालाय तर ज्यांना सुद्धा इमानदारीने पर्सेंट आहे तर हा आहे त्यांचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला या ठिकाणी घाबरण्याची काहीही या ठिकाणी जरूरत नाही आहे। त्या लिस्ट डबल लागणार आहे, चौथी लिस्ट, आणि त्या लिस्टमध्ये तुमचं या ठिकाणी नाव येणार आहे। तर जवळपास चौथी लिस्ट जे आहे हे तुम्हाला लवकरच या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता त्यांचं काय समोर अपडेट येणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी देणारच आहे, पण लवकरच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची तुम्हाला लिस्ट पाहायला भेटणार आहे। 1-2 हफ्ते लागू शकते, तर लय लवकर या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। 1-2 हफ्तेच्या अंदर तुम्हाला हे चौथी लिस्ट या ठिकाणी परत लागण्याची दाट शक्यता असा माझा या ठिकाणी अंदाज आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 5वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे असे सुद्धा काही विद्यार्थी कमेंट करते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 5वी सुद्धा लिस्ट येणार आहे, कारण की यामध्ये भरपूर असा म्हणजे प्रत्येक लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गैरप्रकार त्या ठिकाणी आढळतो की ज्या विद्यार्थ्यांना 50% जरी असले, 45% जरी असले, 40% जरी असले, 50-60% जरी असले तर ते मुले जास्त फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकते, आणि ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीने पर्सेंटेज आहे 60%, 70%, 80%, 90%, 91%, 92%, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या लिस्टमध्ये होत नाही, पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये त्यामध्ये सिलेक्शन होते, आणि त्या मुलांचं सिलेक्शन झालं जे म्हणजे गैरप्रकार करते, जास्त पर्सेंटेज टाकते, तर ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, कारण की ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, ते त्या ठिकाणी फसू शकते, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जे त्या जागा रिक्त असते ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच होत नाही, तर त्या जागाच भरत नाही, तर मग त्यांना लिस्ट लावाच लागणार आहे। तर लिस्ट त्याच्यानं जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 5वी जी लिस्ट आहे ही आपल्याला या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे, काही पण अपडेट हो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। आणि राहिला विषय की आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघणार आहे। आपल्याला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं काहीही या ठिकाणी गरज नाही आहे, यामध्ये पेपर वगैरे काही होणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अजूनही या संदर्भात ऑफिशियली काहीही अपडेट या ठिकाणी आलं नाही आहे। तर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही जी भरती आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ऑगस्ट महिन्यापर्यंत संयम ठेवा, याच्या अगोदर काही अपडेट आलं तर आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे, आणि वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन जी भरती आहे हे तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटू शकते। जवळपास 20-25 हजाराच्या दरम्यान या ठिकाणी ते भरती येणार आहे, कारण की आता दरवर्षी 2-2 वॅकन्सी एका वर्षी निघत जाणार आहे असं जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर ही जी भरती आहे नवीन, तर हे जे आहे जून महिन्यामध्येच निघाली असती, पण त्या ठिकाणी काही त्यांचा प्रॉब्लेम आलेला आहे ट्रान्सफरच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो ते अपडेट आलाय, त्यामुळे जे सध्यापुरती भरती या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे 3-4 महिन्यासाठी, ठीक आहे। तर आपली जे विद्यार्थी मित्रांनो नवीन जी भरती हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। 2 महिने वाट बघा, 1.5-2 महिने वाट बघायचा आपल्याला हा, ठीक आहे। तर वेळोवेळी अपडेट देतच राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय